महाराष्ट्र कुठल्या लेवलला गेलाय हा एक प्रश्न उपस्थित होतो. त्याला कळायला पाहिजे. पंचायत लेवलला घेऊन चालले निजामाच्या अवलादी म्हणायला लावायचं लोकांना. इकडच्या जिल्ह्यातले बीड जिल्ह्यात बोलवायची ते जमतं का? निजामाची अवलादी येते म्हणले का स्टेटमेंट नाही दुसरा विषय गुन्हा दुसऱ्या जिल्ह्यातले आणते मिशा नाही भिशा नाही काही नाही वेगळे दिसते ते असले ते म्हणते निजामाच्या अवलादी आहे. दुसरं म्हणणार तुम्ही गुलामीचं गॅजेट घ्या गुलाम समजता दुसऱ्या. तुमची काय भाषा आहे? दुसऱ्या जिल्ह्यातला धरून आणायचा आणि इकडे त्या परळीच्या टोळीने मिरवायचा. तुम्हाला तुमचं कळानं सुद्धा ज्या मराठीने तुम्हाला किती सांभाळ किती उंची वाढवली त्यांच्या विरोधात असले स्टेटमेंट करायचे. यांनीच वाढवलंय हे जातीवाद यांनीच वाढवला. सुरुवात यांनी केली. आपण आधी बोललेलो नाही. एक शब्द आपण त्यांना आधी बोललेलो नाही. एक शब्द ते बोलणार मात्र मी सोडू शकत नाही. जातवानी भाऊ माझ्या जातीला भिनवत असेल ना तुम्ही मी नाही सर करू शकत. म्हणजे तुमचा प्रश्न आहे ना त्याबद्दल तर मराठ्याकडून किंवा बहुजनाकडून हिंदूकडून असं होऊच शकत. त्यांचे गैरसमज पसरण्यासाठी करू शकते. कारण ते खुण करून केला नाही म्हणते राव. जिथं अध्यात्म आहे तिथं सुद्धा आसरा दिला जातो राव. काय नवीन पाहिला पाडला यांनी. काय प्रश्न विचार करावा त्यांच्याबद्दल. जिथं माणसाचं मन बुद्धी शुद्ध केली जाते त्या अध्यात्माच्या ठिकाणी सुद्धा काय शब्द वापरले जाते बघा महाराष्ट्राने बघितलं. आणि यांच्याकडून काय अपेक्षा करणार आहेत आपण? यांना कोणतं समजलं तेच म्हणते तेच दूषित वातावरण करतील त्यांच्या माणसाला तेच विरोध करतील. दुसऱ्याचं वरकडून खायची सवय लागली. त्या विषयाचं काय असं महत्व द्यायची गरज नाही आपल्याला. असल्या विषयात भरपूर विषय शेतकऱ्याचे इथं मरणाचं संकट सापडले सगळे हाल चालू आहेत. मरणाचे शेतकऱ्याचे सरकार नुसतं सभा घेत आहे हरं फुलं लावतोय व्यासपीठाला. आळे की शायनिंग मध्ये येऊन जाते विमानाने येते विमानाने जाते. शेतकरी इकडे उद्ध्वस्त झालाय. आता त्या आपल्या त्या शिल्लोडला ते सरपंच बिचार पोरग बसले तिकडे धेंद्याला सरकारला वेळ नाही. आमचा तिकडे त्या धाराशिवला अमोल जाधव बसलाय तिकडे ध्यान द्यायला वेळ नाही. ते करमाळ्याची ताई बसली तिथं सरकारला ध्यान द्यायला वेळ नाही. परत त्या बार्शीच्या ताई बसल्या का माय मावल्या तिकडे सरकारला ध्यान द्यायला वेळ नाही. ते लेकरं म्हणालेत ना आंदोलन कशाला करू तुम्हाला रोग आला का तिकडे ध्यान द्यायला थोडा काय म्हणणं त्यांचं ऐकून घ्यायला. इतकं मूर्खपणाचं लक्षण सरकारच्या अंगात असलं पाहिजे का? पण लोकांनी सुद्धा उगाच विनाकारण शक्ती पण व्हायला धरून नाही. आता शेतकऱ्याची लढाई मोठी उभा राहणार आहे. उपोषण करा हे करा आता शक्ती व्हायला घालणार पाहिजे. एकजुटीनं शेतकऱ्यांना न्याय मिळत. उगाच इकडे एक जण बसला तिकडे दुसरा जण बसला तिकडे तिसरा जण बसला हे करण्यापेक्षा सगळ्यांनी थांबलं पाहिजे आणि एक जीवानं एका प्रांतीनं लढा शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी लढला पाहिजे. कुणीही उगाच शक्ती व्हायला घालू. शेतकरी जे आहेत